ओके ओके. सुरेख दोन चेंडू फेकी केलेत. दरम्यान हा चेंडू पंचांच्या दिशेनं निश्चित दाद मागितली होती फलंदाजानं आणि एक स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरनं सांघिक अकाउंट खुलं झालंय ते निलजे टीमचं. 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न निलजे टीमकडनं केला जाईल आणि 2 यशस्वी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगली सलामी ज्या 2 फलंदाजांना दिली आहे. हा चेंडू प्रहार केलाय. 2 चेंडू डॉट आल्यानंतर त्याच्यावरती पलटवार केलाय आणि हा दर्जेदार षटकार पाहायला मिळतो तो फलंदाज योगेश पाटीलच्या बॅटमधनं. आत्ता खऱ्या अर्थानं बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गोलंदाजी तर एका बाजूला फलंदाजी. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. तर षटकारानंतर मात्र अतिशय चांगला फटका आहे स्क्वेअर लेगला. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला रोखेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. कारण की दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही फलंदाजामध्ये गोलंदाजी फलंदाजी हे आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे ते पाहता सामना अतिशय चांगला रंगेल. ऐन मोमेंटपर्यंत अंतिम मोमेंटपर्यंत हा सामना रंगेल यात शंका नाही आहे. जसे सामने आपण पाहिले पहिला सामना झाला होता तदनंतर एक सामना झाला होता तो म्हणजेच की उसरगर आणि निलजे ह्या संघांमध्ये तशाच सामन्याची अपेक्षा ह्या मॅचमध्ये देखील असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 9 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर सर्कलचं हे षटक आहे. कमलेश पाटील गोलंदाजी करत असताना षटंपूल करण्याचा हा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक जज करतो मात्र चेंडू खाली येणं थोडंसं कठीण झालं होतं. तोपर्यंत पुरेसा अवधी पुन्हा एकदा 2 धावा एकवटल्या जातात. उपांत्य फेरीची ही पहिली मॅच आहे. कारण की 2 उपांत्य फेरीचे सामने ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यापैकी ही आजच्या दिवसातील अंतिम मॅच आणि स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी. दोन्ही संघ प्रयत्न करतायत कारण की हा सामना खूप महत्त्वाचा आहे. इथनं जो जिंकेल तो मात्र ट्रॉफीचा हकदार होईल आणि इथनं पराभूत संघाला रिक्त हस्त या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल. कमलेश पाटील अंतिम चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र फक्त आशाळभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिले आहेत कारण की चेंडू जातोय तो सीमा पार. बिग हिट षटकार. जर पाहिलं बालू पाटील तर मेन जो गोलंदाज होता त्या गोलंदाजाला टार्गेट केलं आणि प्रमुख अस्त्रावरती खऱ्या अर्थानं पलटवार केलाय. ही रणनीती असावी जणू काही निलजे टीमची. कारण की जो प्रमुख गोलंदाज आहे त्यालाच जर आपण प्रथमतः जर निश्चित धारेवरती धरला तर येणारे गोलंदाज दडपणाखाली गोलंदाजी करतील अशा प्रकारची काहीशी रणनीती असावी ती निलजे टीमची. आणि पहिल्या षटकात तब्बल धावा कुठून काढल्यात त्या 17 धावा आणि बिनबाद ह्या 17 धावा कुठून काढल्यात ही खूप जमेची बाब असेल. कारण की खूप चांगली पार्टनरशिप आणि खूप चांगला स्टँड प्रत्येक मॅचमध्ये दिला ह्या 2 फलंदाजांनी. आणि ह्या मॅचमध्ये देखील ते 2 फलंदाज पुन्हा एकदा चांगला स्टार्ट आपल्या टीमसाठी देत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विशाल पवार आणि फलंदाज योगेश पाटील. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज ऋतिक पाटीलचा वापर होईल दुसऱ्या षटकासाठी. 4 षटकांची ही मॅच आहे. 4 षटकामध्ये किमान 40+ धावा बनवायच्या आहेत आणि ते बनवत असताना सुरुवात मात्र दमदार झाली आहे ती जयहनुमान निलजे टीमची. कमलेश पाटील वरती मात्र प्रतिहल्ले आपल्याला पाहायला मिळाले. 2 दर्जेदार षटकार. वेगाला मात्र वेगानं टार्गेट केलं होतं आणि 2 अतिशय सुरेख षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या जोरावरती पहिल्या षटकात बिनबाद 17 अशी मजल मारली आहे ती म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना जयहनुमान निलजे टीमनं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. ऋतिक पाटील सज्ज झालाय पंतांकडनं दिशेची मांग करत असताना. कारण की जर आपण कमलेशचा विचार केला तर लेफ्ट ओव्हर द विकेटनं कमलेशनं गोलंदाजी केली. मात्र ऋतिक उजव्या हाताचा हा गोलंदाज आहे आणि सामोरे फलंदाज असेल तो म्हणजेच विशाल पवार. पहिल्या मॅचचा मॅच विनर ज्यानं सामना जिंकून दिला होता आपल्या टीमला तोच प्रथमतः फेस करत असताना ऋतिक पाटीलला.
राऊंड द विकेटनं ऋतिक पाटील सज्ज झालाय. शॉटम पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मात्र डीप मधनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाईल तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. कारण की खूप दूरचा पल्ला गाठायचा होता. कल्पेश होते त्या ठिकाणी. चेंडू वन बाउन्स फील्ड केला जातो तोपर्यंत 2 धावा सहजगत्या प्राप्त केल्यात. 19 धावा धावपळकावरती. 4 षटकामध्ये किमान 50 धावसंख्येचं मानस एका बाजूला बाळगला असेल ते म्हणजेच की निलजे टीमची देखील गोलंदाजी अतिशय चांगली आहे. एका बाजूला केतननं देखील गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता दुसऱ्या मॅचमध्ये. ते पाहता एक चांगलं टोटल जर सेट केलं तर ह्या मॅचमध्ये वर्चस्व गाजवू शकतो तो निलजे संघ. फटका यावेळेस पुन्हा एकदा फसलाय. मिडॉप पुढे सरसावतो. झेल होईल का? फलंदाज बाद. पहिली सफलता. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज परतावं लागेल ते म्हणजेच की विशाल पवारला, ज्या विशालनं योगदान दिलं होतं फक्त 2 धावसंख्येचं. आणि धक्का क्रमांक 1 जर आपण विचार केला तर 19 या आकड्यावरती हा पहिला धक्का लागलाय तो टीम निलजेला. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी प्राप्त करत असताना गोलंदाज ऋतिक पाटील मागील सामन्यामध्ये अनुपस्थित होता. मात्र ह्या सामन्यामध्ये तो दाखल झालाय आणि गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आपलं योगदान देत असताना आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण यश या ठिकाणी प्राप्त केलंय. पहिली सफलता आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिलाय. नवीन फलंदाज नितेश मैदानावरती आलाय. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडूफेकी. ऋतिक पाटील ह्या यंगस्टारचा जर विचार केला तर मागील 2 वर्षामध्ये खूप इम्प्रोव्हायझेशन ह्या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कारण की फलंदाजी असेल त्यानंतर गोलंदाजी असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळवण्याने अतिशय सुरेख दर्जेदार खेळ दाखवलाय ह्या खेळाडूनं. आणि त्या जोरावरती अनेक स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब देखील पटकावलाय ऋतिकनं. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय आणि देखना फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आहे. चेंडू जातो तो सीमा पार. एक दर्जेदार चौकार पाहायला मिळाला तो फलंदाज योगेश पाटीलच्या बॅटमधनं. स्वयंसेवक आपण मैदानाच्या चौफेर राहायचं आहे जेणेकरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच चेंडू आपण मैदानामध्ये उपलब्ध करायचा आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 1 गडी बाद 23 अशी धावसंख्या धावपळकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना जयमान निलजे संघ तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. एक खूप सुरेख चौकार पाहायला मिळाला योगेशच्या बॅटमधनं. त्यानं पाहिलं होतं गॅप आहे डीप पॉइंटला आणि त्या ठिकाणी रिव्हर्स स्वीपला चौकार दाखवलाय. दरम्यान हा चेंडू याला चपल झाले होते. ऑनसाईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. मात्र गोलंदाज देखील तितकाच गुणवान आणि चाणक्य नीतीचा गोलंदाज आहे. त्याने लेंथमध्ये परिवर्तन दाखवलं. तसा फलंदाज शपल झाला. त्यानंतर मात्र लेंथ त्यानं परिवर्तित केली आणि फलंदाजाला बीट करण्याचं कार्य केलंय. धावसंख्या स्थिर 23 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या तब्बल 17 धावा आणि या षटकामध्ये गोलंदाज ऋतिकनं आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्यात. कमबॅक कसं असावं हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋतिकला आपण पाहतोय. कारण की असंख्य यंगस्टार आहेत ज्यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी झाली आहे. दरम्यान हा चेंडू फटका यावेळेस मात्र ऑनसाईडला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. छोटीशी टीम मीटिंग या ठिकाणी जरूर केली जाते. कारण की ज्या प्रकारे कमबॅक ऋतिकनं प्राप्त केलंय त्यामध्ये सातत्य राखलं तर प्रतिस्पर्धी संघाला आपण कमी धावसंख्येवरती रोखू शकतो. हे लक्ष जरूर असेल एका बाजूला वडवली टीमचं. मात्र एका बाजूला नितेशकडनं खूप अपेक्षा आहे ती म्हणजेच निलजे टीमला. पहिल्या मॅचमध्ये सुरेख शेवट दिला होता आपल्या संघाला. 8 चेंडू तब्बल 26 धावा ह्या फलंदाजानं कुठून काढल्या होत्या. त्या नितेशवरती पुन्हा एकदा दारोमदार असेल. कारण की ते शेवट खूप महत्त्वाचा आहे.
इथे जर अंतिम स्लॉगरच्या 2 षटकामध्ये जास्त धावा जमवल्या तर प्रतिस्पर्धी संघावरती दडपण असेल, कारण की पाठलाग करत असताना जर जास्त धावा असल्या तर मात्र एक मानसिक खच्चीकरण प्रथमतः पहिल्या सत्रामध्ये झालं गेलं असतं. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि अजूनही 12 चेंडू शेष आहेत. गोलंदाज मात्र सज्ज झालाय. तिसरे षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो, तो म्हणजेच शुभम पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक आगली वेगळी रणनीती असावी, कारण की या अगोदर आपण विशाल पाटीलला पाहिलं होतं सुरुवातीला षटक हाताळताना, मात्र आता विशाल पाटीलला अंतिम षटक हाताळणार असावा अशी रणनीती असावी. दरम्यान पहिल्या चेंडूवरती स्वागत झालंय शुभमचं. चौकार आलाय तो फलंदाज नितेश पाटीलच्या बॅटमधनं. पहिला चेंडू फेस केला होता नितेश पाटील आणि पहिल्या चेंडूवरती मात्र नावाला साजेसा खेळ करत असताना 4 या धावसंख्येनं सुरुवात केली आहे आणि संघाला नेऊन ठेवले ते 29 या आकड्यावरती. आवश्यकता आहे ह्या फटक्यांची आणि ती आवश्यकता कोण पूर्ण करेल तर मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटील सांगून देतो की मी ती आवश्यकता पूर्ण करू शकतो. दरम्यान हा चेंडू अतिशय सुरेख ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्या दिशेनं पहिला चौकार आला होता त्याच दिशेनं हा चेंडू बॅकफुट पॉइंटला आपण पाहतो. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील होता. पुन्हा 2 धावा एकवटल्या जातात. पहिल्या चेंडूवरती 4 आणि या चेंडूवरती 2 धावा. एकंदरीत सुरुवात मात्र ह्या षटकामध्ये चांगली झाली आहे तिन्ही टीमसाठी. एका बाजूला विकेटच्या तलाशमध्ये असतील मी म्हणेन, कारण की एकमात्र फलंदाज बाद झालाय आणि ही जोडी खूप महत्वाची जोडी आहे. इथनं एक विकेट गरजेचा असेल तो वडवली टीमसाठी, कारण की दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. आतापर्यंत आक्रमणाला सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांना. दरम्यान या ठिकाणी मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती ते विकेट प्राप्त करत असताना बिग विकेट डाऊन नितेश पाटीलला मात्र परतावं लागेल, ज्यानं फक्त 6 धावसंख्येचं योगदान या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी दिलंय. ठीक असेल ते म्हणजेच रॉयल ग्रुपच्या माध्यमातून ते पारितोषिक असेल. दरम्यान हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला रोखलं जाईल, तोपर्यंत प्राप्त होईल ती फक्त 1 धाव. आमिष दाखवलं मी म्हणेन पैशाचं. मी म्हणेन इथनं ते पैसे देखील कमवले जातील आणि संघ देखील एक चांगल्या स्थितीत येईल. म्हणजे इथनं चौकार जर सलग 3 ठोकले किंवा 3 षटकार ठोकले तर संघाची देखील स्थिती मी म्हणेन आहे त्याहून अधिक मजबूत होईल आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करावं लागेल ते फलंदाज संतोषला. एका बाजूला सलामीवीर अजूनही मैदानावरती खेळ दाखवतोय, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत पाहतोय. तर एका बाजूला गोलंदाजचं देखील कौतुक करावं लागेल. शुभम तो यंगस्टार आहे आणि सातत्यानं ज्या ज्या वेळेस संघाला गरज भासते त्या त्यावेळेस सुरेख खेळ गोलंदाजीमध्ये करत असताना आपण शुभमला पाहतोय. आतापर्यंत त्यानं फक्त धावा खर्च केल्या, त्या 7 धावा, 4 चेंडू फेकलेत. मात्र निर्धारित नामी संधी आहे फलंदाज संतोषला. रॉयल ग्रुप कडनं मात्र ही संधी चालून आली आहे. 3 षटकार 2000 रुपये आणि 3 चौकार 1000 रुपयाचं पारितोषिक. संध्याकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेन बक्षीस कमावण्याची संधी असेल ती संतोषला. दरम्यान सुरेख चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहणारा हा चेंडू होता, शरीरापासून दूर होता. ऑफसाईडला अपड्राईव्हचा फटका दाखवायचा होता. ड्रिल करत असताना आपण संतोषला पाहतोय, मात्र फटका एक्झिक्यूट करता आला नाही. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. उर्वरित काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर, धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 32 धावा. पहिल्या षटकात जसा आघात झाला होता निलजेत टीमकडनं, असं वाटलं होतं भली मोठी धावसंख्या धावपळकावरती नोंदवली जाईल, मात्र त्यानंतर शिरकाव आणि कमबॅक पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू, काय गोलंदाजी आली, भन्नाट गोलंदाजी मी म्हणेन.
कौतुक करायला लागेल शुभमचं. त्या शुभमवरती मी भरवसा दाखवला, त्याला प्रमोट केलं होतं तिसऱ्या षटकासाठी आणि तिसऱ्या षटकामध्ये लाजवाब त्यानं गोलंदाजी केली. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला होता, मात्र तिथे दडपणाला न जुमानता नैसर्गिक गोलंदाजी ह्या मैदानावरती त्यानं दाखवली आणि त्या जोरावरती मात्र प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 32 धावा. म्हणजे इथनं जर आपण पाहिलं तर 10.66च्या सरासरीनं धावा जमवल्यात आणि स्लॉगोरचे आता 6 चेंडू शेष असतील. या 6 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके जर आले तर मात्र एक चांगली स्थिती मिळवून फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल ती जयवर्मान निलजे टीमची. स्लॉगोरचं अंतिम षटक हाताळताना आपण गोलंदाज विशालला पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज असेल वडवली टीम कडनं. तर एका बाजूला सलामीर फलंदाज बाद झालेत आणि नवखे फलंदाज सलामीर फलंदाज मैदानामध्ये आहे योगेश आहे आणि साथीला मात्र संतोष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम षटक 4 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि सामन्याचा पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 षटकात 32 धावा जमवल्यात. निर्धारित 6 चेंडूमध्ये किती धावा एकवटल्या जातील याकडे तमाम पाठीराख्यांचं लक्ष लागलंय, सर्व प्रेक्षक वर्गाचं लक्ष लागलंय, कारण की अंतिम सामना आहे. संडेचा दिवस. पहिल्याच चेंडूवरती मात्र आघात झालाय. पहिल्याच चेंडूवरती स्वागत झालंय ते विशाल पाटीलचं. विशालला मात्र आसमान दाखवलं जात आहे आणि हा गगनभेदी असा षटकार आलाय तो फलंदाज योगेशच्या बॅटमधनं. चेंडूची माग केली जाते. इथनं मात्र जुना चेंडू दिला जाईल, कारण की स्पर्धेमध्ये जे काही नियम होते ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. चेंडू एका षटकापर्यंत मात्र नवीन दिला जातो आणि एका षटकानंतर जुना चेंडू हरवला तर निश्चित दिला जातो. षटकाराला पहिल्याच चेंडूवरती धावसंख्येला वेग दिला जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 38 या आकड्यावरती. स्लॉगरचं हे षटक आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न केला जाईल मोठा फटका खेळण्याचा आणि तो प्रयत्न आपण पाहिला. पहिल्याच चेंडूवरती प्रयत्न सफल झाला योगेश पाटीलचा आणि त्या 38 धावा धावपळकावरती. आणखी 5 चेंडू अजूनही शेष असतील. इथे थोडंसं दडपण असेल ते विशाल पाटील वरती. मात्र विशाल पाटील एक गुणवान गोलंदाज आहे. कित्येकदा त्यानं स्वतःला सिद्ध केलंय अनेक मैदानावरती. मात्र ह्या मैदानावरती त्याच्याकडनं कमबॅक कसा असेल. पहिल्या चेंडूवरती मात्र 6 धावा खर्च झाल्यात. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. ज्या फलंदाजानं अशा पल्लवित केल्या होत्या त्या फलंदाजाला मात्र शांत करण्याचं कार्य केलं जात आहे. हे कमबॅक आहे, हे प्रत्युत्तर आहे ते विशाल पाटील कडनं. फलंदाज केतन मैदानावरती आला. अष्टपैलू खेळाडू आहे टीम निलजेचा. गोलंदाजीमध्ये फार चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये त्यानं केली आहे. मात्र आता फलंदाजीमध्ये देखील योगदान द्यावं लागेल आपल्या टीमसाठी. एका बाजूला पलटवार आपल्याला विशालकडनं पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केले. 4 चेंडू या सत्रातील मात्र शेष असतील. धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 38 धावा. अतिशय सुरेख स्पर्धा आणि अतिशय योग्य प्रकारे आणि नियोजनबद्ध ही स्पर्धा पार होताना आपल्याला पाहायला मिळते. फुल्लेंचा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे आशालभूत नजरेनं फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय, कारण की चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतो सीमा पार. हा बिग हिट षटकार.
जरूर वाट पाहिली जाईल. एका बाजूला जर चला आपण जास्त विलंब घ्यायचा नाही. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य असते असते मी म्हणा आपल्यापासून दूर होत चाललाय, अस्ताच्या दिशेनं चाललाय. आणि जे मोठे मोठे टॉवर आपण पाहतोय त्या आड सूर्य गेल्यानंतर मात्र लगेचच इथे अंधार होतोय. कारण की हे मैदान जसं सुशोभित मैदान आहे, मैदानाच्या चौफेर तर चला जो काही निर्णय असेल तो मात्र लवकरात लवकर कळवायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण की संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य आपल्यापासून दूर होताना अस्ताला जाताना आपण पाहतोय. मैदानाच्या चौफेर टॉवर असल्या कारणास्तव मात्र इथे लवकर अंधार होईल. लाईव्हच्या माध्यमातून देखील कव्हर होणं कठीण आहे. फक्त एकच कॅमेरामॅन आपला आहे, त्या कारणास्तव इथनं मात्र कठीण आहे. तर प्रेक्षक वर्गाला विनंती असेल आणि दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना विनंती असेल, आपण मैदानामध्ये गर्दी करायची नाहीये. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना देखील विनंती असेल की त्या ठिकाणी आपण गर्दी करायची नाहीये. इथनं मात्र इशाऱ्याची जरूर वाट पाहिली जाते. आणखी क्रिटिकल डिसिजन त्या ठिकाणी आपण पाहतोय.
तर षटकार आला ह्या ठिकाणी आणि या 6 मात्र स्वयंसेवक आपण चौफेर राहायचा आहे. तर या षटकारच्या 50 कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावा दरम्यान हा चेंडू अपरकटचा देखना फटका क्षेत्ररक्षक दूरवर न पोहोचेल का, मात्र चेंडू जातोय तो सीमा पार चौकार पाहायला मिळतोय. आणि शेवट मात्र गोड केलंय ते केतन मी म्हणेन, कारण की केतन मी उशिरा मैदानामध्ये आला 5व्या क्रमांकावरती, मात्र त्याच्यावरती जी जिम्मेदारी दिली होती संघानं ती जिम्मेदारी लिहिल्या पार केली. कारण की 4 चेंडू फेस केले, 2 षटकार आणि 1 चौकार त्यानं दाखवला. वैयक्तिक 16 धावसंख्या त्यानं कुठून काढली आणि एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा आणि 56 धावसंख्येचं टार्गेट आहे. तर हे टार्गेट कशा रीतीनं पार केलं जाईल ते वडवली टीमच्या वतीनं, की हे टार्गेट डिफेंड केलं जाईल निलजे संघाच्या वतीनं, ऐकू आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मात्र ज्या प्रकारची आपण स्पर्धा पाहिली, जे हनुमान क्रिकेट संघ दिवा आयोजित दिवा चषक 2 दिवसीय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. रोख रक्कम 1 लाख रुपये धनादेश असलेली ही स्पर्धा, अतिशय आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहतोय आणि द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि मालिकावीरसाठी आपण सायकल देखील पाहतोय. उत्कृष्ट फलंदाजाला बॅट, उत्कृष्ट गोलंदाजाला शूज आपण पाहतोय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला देखील आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत अतिशय सुरेख पारितोषिक असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि 16 मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यापैकी मात्र आज 8 संघांपैकी 6 संघांचा घाशा गुंडाळला गेलाय आणि 2 संघांचं आव्हान अजून या स्पर्धेमध्ये कायम आहे. मात्र इथनं कोणता संघ थेट मेगा फायनल मध्ये जाईल हे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. मात्र तुर्ताच मी घेतो आपली रजा. आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा दिवा चषक 2021 हे पर्व. मात्र ह्या स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी दिली आणि मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी पूर्णतः आमच्या आयोजन कमिटीचं, खास करून आमच्या दनेशचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि सातत्यानं अशा प्रकारचं प्रेम आम्हावरती असू द्या ही मी इच्छा बाळगतो आणि मी इथं तुर्ता थांबतो आणि बोलतो मी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राच्या दिशेनं आणि जाऊया बालू पाटील सागाव यांच्या दिशेनं. तर बघा, जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये पाय ठेवून बसलेत त्यांना विनंती करतोय, बघा सूचना आल्या आहेत, प्लीज जरा सहकार्य करा मित्र. आपण मॅच पाहताय तर आज साई यांचा देखील आपण आवाज ऐकला, त्यांचा देखील सन्मान केला जाणार. नरेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. बघा प्लीज जरा सहकार्य करा. बघा तुम्ही असे बसता पण आम्हाला सूचना केल्या जात आहेत, आम्हाला शब्द ऐकायला लागले. प्लीज जरा आपण बसल्यात कुठे ह्याचा मान ठेवा. आम्ही सातत्याने सांगतो की मी बसताना पडद्यावरती पाय ठेवू नका प्लीज, जरा प्लीज. तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत, आम्ही देखील मानतो, पण तुम्ही जरा बसताना व्यवस्थित बसा. तर हंसिका 11 चेंज द गेम. वडोली संघाला जिंकण्याची धावा हव्यात आपण पाहिले तर 56 धावांची गरज आहे यावेळेला 4 षटकामध्ये. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. 14च्या सरसरीने धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी विशाल आणि आपण जर ऋतिक की जोडी तर गोलंदाजी मार्गावर पहिले षटक घेऊन नितेश पॉवर प्लेचे षटक. पहिला चेंडू स्वीप केला, यावेळेला फटका फसला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतो, पुन्हा एकदा चेंडू येतोय, आपण शॉटला रिजन मध्ये येतोय, टर्न घेतोय आणि खातं उघडत आहे 1ने. आजच्या दिवसातली अंतिम मॅच आहे, सेमी फायनलची मॅच आहे. भूषण थांब जरा, एक ओव्हर होते, कारण का मगाशी जरा थोडंसं आपण व्यत्यय आलं होतं, असं आपण दृश्य पुन्हा घडता कामा नाहीये. तर पुणे गोलंदाजी मार्ग नितेश पाटील राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग शकलो होती. चेंडू सुरेख कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला, याला इनफील्ड मधून चेंडूला काढलाय, क्षेत्ररक्षक आलाय पण चेंडू जातो यावेळेला सीमारच्या पार. ऋतिकच्या बॅटमधून चौकार येतोय. डीजे मास्टर आता थोडंसं तुम्हाला वेळ कमी देऊ, 5:45 झाल्यात. मॅच कंप्लीट होणे फार गरजेचं आहे,
वर्गाचा पहिला दिवस आहे त्यामुळे थोडंसं उशीर झाला. संघ देखील थोडेसे वेळेवर आले नव्हते, कारण मॅचेस भरपूर आपण ॲडजस्ट कराव्या लागल्यात. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला नितेश पाटील, स्ट्रायकला ऋतिक पाटील, शपल ऑन साईडला हुक करायचा होता यावेळेला. चेंडू जातो यावेळेला वेगाने, लॉंग लेट सीमा रेषा पार, चौकार. संख्या 9 धावा, 14च्या सरासरीने धावा करायच्या, 9 धावा धावफलकातील लागल्या आहेत. नऊ धावा आल्या आहेत. आपण पाहू शकता यावेळेला 3 चेंडू मध्ये 9 धावा आल्यात, 2 चौकार आल्यात सलग. पुढे नितेश गोलंदाजी मार्कवर, इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. ऋतिक पाटील चांगली बॅटिंग करतोय, राईट आर्म उहूर्तकडे मारा करतोय. हा चेंडू त्यांचा वेध, बिग विकेट, या मॅचची गोल्डन विकेट मिळाली. नितेशनी 2 चौकाराचं प्रत्युत्तर बघा, मॅचची गोल्डन विकेट घेऊन दिली आहे. ऋतिक बॅक टू पवेलियन, जड पावलांनी मैदान सोडतोय. आता नवीन फलंदाज कोण येते तिसऱ्या क्रमांकावरती? कमलेश येतो यावेळेला. ऋतिक बाद झालाय, मोठा धक्का बसलाय. आपण पाहू शकता अंशिका 11 चेंज द गेम, वडवली संघाला. स्वतःवरती थोडासा नाराज होतोय. चांगलं कमबॅक, 2 चौकार आल्यानंतर विकेटची नित्यंत गरज होती आणि तो विकेट मिळालाय. विकेट कुणाचा मिळाला? जे 2 चौकार दाखवले, ऋतिक पाटीलचा विकेट मिळालाय. जो संघ जिंकेल तो उद्या आपण एक ट्रॉफी आणि कमीत कमी 50,000 रुपयाचा हकदार ठरू शकतोय. त्यामुळे महत्वाची लढत मैदानावर. जन्म निलजे विपक्ष हंसिका 11 चेंज द गेम, वडवलीमध्ये आपण पाहतोय. सायकल येतोय यावेळेला आपण होतोय कमलेश येतोय. नितेश गोलंदाजी मार्कवर, सायकला कमलेश. हा चेंडू खूप चांगला होता, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळेल. चेंडू यष्टीरक्षक थोडासा बीट होता, पण 1 धाव इथे कंप्लीट केले जाते. बायच्या स्वरूपात आपण पाहू शकता धावसंख्या, धावफलकात आपण पाहू शकता दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपण पाहू शकता. हर्षिका 11, कारण का ज्याप्रमाणे आपण सायन्य जे नाव पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला नितेश, स्ट्रायकिंगला विशाल पाटील. हा चेंडू फटका खूप चांगला, गॅप शोधला यावेळेला आणि चेंडू जात मिड विकेट, सीमा रेषा पार, चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. जो स्टार्ट पाहिजे होता, एव्हरेज आपण धावगती पाहिजे होती, ती आता साई आली धावगती. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहू शकता यावेळेला, कारण का समीकरण असणारे 56 धावांची गरज आहे आणि 14 धावा धावफलकर ते आले आहेत. आता उर्वरित येणारे 18 चेंडू 42 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सरासरी 14ची आली आहे. मॅच खूप चांगली आहे, शेवटच्या टोकापर्यंत मॅच जाते का पाहायचं आहे. तर नरेश पाटील यांना विनंती करतो आपण साई यांचा सत्कार करायचा, कारण का भरपूर लांब त्यांना जायचंय, पिसारवेला जायचंय, त्यामुळे तुरम्याला जायचंय. साई पाटील एक चांगले समालोचक, आज आपण तुमच्या विनंतीला मान देऊन ते देखील इथे आले आणि त्यांनी देखील खूप चांगलं समालोचन केलंय. तर येणारे 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे यावेळेला. इथून पाहायचं कमलेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 14 धावा आल्या, तिचं षटक फार महत्वाचं असणार आहे. दोन्ही संघाने भरपूर मेहनत केली इथवर पोहोचण्यासाठी. दोन्ही संघाला मात्र इथून आपण इथं पराभव पत्करणं चालणार नाहीये. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी संघर्ष करत आहेत. आजच्या दिवसात चांगली पंचगिरी राहिली. आपण बघितलं तर रतन मानेरकर आणि शशांक पाटील, मॅन फ्रॉम संदप, रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता अतिश माय सिटी एन कडून सायकलला फलंदाज आपण पाहू शकता कमलेश. चेंडू फटका खूप चांगला यावेळेला आपण होतोय कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो लॉंग ऑफ लाईन क्षेत्ररक्षक येतोय तिथे नितेश. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा.
हर्षिका 11 चेंज द गेम वडविली संघ प्रयत्न करतो इथून. तर हा संघ ना शेवटपर्यंत झुंजणार, पण इथून गोलंदाजी देखील खूप चांगली करतोय अतिश. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर मायसिरी एन कडून यंगस्टर आहे. सायकलला फलंदाज भरपूर आपण अनुभवी असा फलंदाज विशाल पाटीलला पाहिजे. आता विशाल पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू यावेळेला बॅटच्या फेस कोलायचा होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यावेळेला थर्डमॅनला वेगाने जातोय. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. हर्षिका 11 चेंज द गेम वडवली संघ प्रयत्न करतोय आजच्या दिवसात. मिथुन पाटीलने देखील खूप चांगलं गुणलेखन केलंय, कारण भरपूर आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. उद्याच्या दिवसात देखील असाच प्रकारे सहकार्य करतील अशी आशा बाळगतो, कारण का आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आहोत आता आजच्या दिवसातील. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता अतिश राटा मुहूर्तकडे मार्ग टाकला विशाल. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही, चेंडू जातो कार्पेटच्या मध्ये मिड विकेटला. डीपंत क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. हर्षिका 11 चेंज द गेम वडविली बी संघ आपण खूप चांगली बॅटिंग करतोय. विशाल बघा चांगल्या फलंदाजी करतोय, कारण विशालला माहिती आहे शेवटपर्यंत आपण राहिलो तर इथून मॅच जिंकू शकतो आपण. सूचित करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप होतोय. ज्युनियर अजयने आपण इथं मोठी मिस्टेक केली. ज्युनियर अजयने यावेळेला झेल पकडला असता तर विशाला बाजला असता, पण जसं काही होत नाही. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकात 22 धावा आपण पाहू शकता. लक्ष 56 धावांचा आहे साई. संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. संध्याकाळचं आपण बघितलं तर 5:50 सूर्य अस्ताला गेलाय आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेली सेमी फायनल चेंज द गेम बोडवली पक्ष आपण जर्मन निळजेमध्ये दोन्ही संघ मैदानावर भरपूर मेहनत करतात. इथून जिंकण्याचा आपण ध्यास आणि केलेला अभ्यास त्याच्या जोरावरती इथं मात्र मॅच सुरू आहे. चेंडू रक्षक बीट होतो यावेळेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव देखील इथं कंप्लीट केली जाते. पंच वाईड चिकून करतात. एकूण 3 धावा येत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 25 धावा. 25 धावा झाल्यात, 3 धावा आल्या, देखून वाईड देखील दिलाय. पण अतिश गोलंदाजी मार्कवर बघा सामना खूप चांगला आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे आपण इथं साई शांत बसले आहेत, कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत मैदानावर. का मानतील, कारण इथवर केलेली मेहनत आहे. चेंडू शपल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता, स्वतःवरती नाराज होतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते, कारण एक डॉट चेंडू इथं मात्र संघर्ष आपण बघितलं तर मोठा करावा लागणार आहे. विशाल सांगतोय काहीतरी, पण मी कौतुक करेल. आपण बघितलं तर अतिच जबरदस्त गोलंदाजी करतो. लाईन त्यांनी लेंथ बघा किती चांगल्या फेकतोय. मोठे फटके मारायला आपण तो देत नाहीये. ऋतिक सारख्या फलंदाज आपण बघितलं तर यावेळेला ऋतिक बाद झाल्यानंतर कमलेश आहे, त्याला मात्र संघर्ष करावा लागतो. इथून जबरदस्त गोलंदाजी आणि खूप चांगलं क्रिकेट दोन्ही संघांचं मी कौतुक करेल. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं दोन्ही संघांच्या माध्यमातून. अतिश गोलंदाजी मार्कवर चेंडू वेग प्रचंड होता यावेळेला, दिशावर मात्र नियंत्रण नव्हतं. हे कुठेतरी टाळावं लागणार आहे. धावसंख्या 10 फलकात 26. अजूनही आपण म्हणले तर 30 धावांची गरज आहे. 26 धावा 10 फलकाती लागल्या आहेत. चेंडू बाकी अजूनही मिथुन पाटील आम्हाला माहिती देत आहेत. तब्बल म्हणजे 13 चेंडू मध्ये 30 धावा होतील, पण त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. अतिश गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेळेला आपण पिच खेळल्यात आणि चेंडू जातो एक शकावर रिजमध्ये पण तसे शकाला चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात का पाहायचं आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 28. अर्ध लक्ष पार झालंय आणि अजून अर्ध लक्ष पार करायचं आहे. 56 धावांची गरज आहे. 28 धावा धावफलकात आल्या आहेत, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 14च्या सरसाने पुन्हा एकदा आपण तर धावा करायच्या. चला जरा फास्ट घ्या. संध्याकाळ पण तर सूर्य अस्ताला गेलाय. अजूनही 14ची सरासरी आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फास्ट घ्या. तर येणारे आपण तर अर्ध लक्ष पार केलंय 12 चेंडूमध्ये. अजून 12 चेंडूमध्ये 28 करायचे आहेत.
मॅच संपली नाहीये. दोन्ही संघाचे पाठीराखे ना आपण इथून शांत बसले आहेत, तर त्यांना माहिती आहे इथून जर जिंकलो तर कमीत कमी एक ट्रॉफी आणि 50,000 रुपये मिळणार आहेत अनिकेत पाटील. त्यामुळे झुंज सुरू आहे स्पर्धेमध्ये. तब्बल पारितोषिक बघितलं ना 1,00,000, द्वितीय पारितोषिक 50,000, म्हणजे तब्बल 1,50,000ची स्पर्धा. कौशल बगल देखील सामना एन्जॉय करतायत. दिव्यांश पण सामना एन्जॉय करतायत. चला एकत्र राहू नका, स्वयंसेवकांना विनंती आहे. बघा अंतिम 2 षटक बाकी आहेत आजच्या दिवसातील. उद्या अंतिम दिवस असणार आहे. आपण बघितले तर सुमित बघत देखील बघितलं सामना एन्जॉय करतायत. चेंडू यावेळेला आपण बघितलं चेंजअप पेस होता, पडल्या चेंडू जास्त बाहेर निघालाय. धावसंख्या 10 फलकात 1 ने वाढते, 29 धावा. भावेश एकत्र बसू नका, भावेश जरा थोडं लांब लांब बसा. जय आपण कर का आता स्वयंसेवकांना देखील चांगली कामगिरी बजावी लागणार आहे. केतन पाटील गोलंदाजी मार्कवर पलावासिटे इनकडून राईट आर्म ओव्हर मारा करतोय. चेंडू चेंजअप पेस बघायला मिळालाय. संत गतीने चेंडू फेकला तर खूप चांगली गोलंदाजी बघायला, तेवढंच चांगलं यष्टिरक्षण बघायला मिळालंय. डॉट चेंडूची समाप्ती समीकरण आपण जर बघितलं तर आता पुन्हा एकदा बदलत आहे. येणारे 11 चेंडू आणि धावा हव्यात. आपण जर विचार केला तर 27. चांगली गोलंदाजी केली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. बघा खूप चांगलं क्रिकेट खेळतायत दोन्ही संघांचं मी कौतुक करेल. बघा दोन्ही संघ मात्र इथून संघर्षातून विजय मिळतो का व्हायचंय. चेंडू एज घेऊन मागे सरकतोय. ज्युनियर संतोष येतोय. थोडंस आपण फॉर्मलिंग झालं तर आपण 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 30 धावा. चांगली गोलंदाजी, चांगलं क्रिकेट बघायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. आता येणारे चेंडू बाकी आपण जर विचार केला तर 10 धावा हव्या 26. मॅच अजूनही आपण संपली नाहीये. अजूनही इथून कोणताही संघ जिंकला नाही की कोणताही संघ हारला नाहीये. पुण्याला गोलंदाजी मार्कवर केतन पाटीलचं षटक फार महत्वाचं आहे. स्ट्राईक केलं कमलेशला आपण पाहू शकता. पाहिजे कमलेश आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. आता एंड बदलतोय. चेंडू यावेळेला फटका फासलाय. केतन इसेला माझा जेले मी घेणारे फलंदाज बाद. बिग विकेट, मोठा फलंदाजी ते बाद झालाय. कमलेश बाद झालाय. आता विशाल वरती दारोमदार असणारे केतनचं मी कौतुक करेल. चांगली गोलंदाजी करतोय. बघा कोणत्या प्रकारचे मोठे फटके मारू देत नाही. तर दोन्ही साईडला चेंडू स्विंग करण्याची आपली क्षमता आहे. विकास आलाय. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतं. येणारे चेंडू बाकी आहेत आपण तर 9 चेंडू 26 धावांची गरज आहे. अत्यंत मोठ्या फटक्यांची आता गरज आहे. थोडासा सामना दूर चालला पण अजूनही सामना आपण इथे संपला नाहीये. इथून दोन्ही फलंदाज खूप चांगले आहेत. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. संध्याकाळचं आपण तर सत्र पूर्णपणे सुरू आहे. कारण अंतिम सामना सुरू आणि सूर्य अस्ताला गेलाय आणि अशा अंधरमय वातावरणामध्ये फलंदाजी करायची आहे. काल देखील अशीच एक मॅच झाली होती. आपण बघितलं तर खंबालपाडा विपक्ष नारिवली आणि नारिवली संघाने सामना जिंकला होता शेवटच्या क्षणी. चेंडू जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो. जी हाईट पाहिजे ती हाईट मिळत नाही. काय गोलंदाजी करतोय केतन पाटील. बघा बॅटिंग करताना उपयुक्त धावा केल्या आणि षटक हाताळताना आता खूप चांगली गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. खरं संघर्ष सुरू आहे दोन्ही संघांचा गावांसाठी. इथून कोणत्या संघात ट्रॉफी जाईल उद्या. आपण बघितलं तर इथून वडोली संघ जिंकला त्यांच्या गावात, निजे संघ जिंकला तर त्यांच्या गावात ट्रॉफी जाईल. म्हणजे ट्रॉफीसाठी झुंज आहे आणि कॅश प्राईज देखील आहे. उपविजेता ठरला तर 50, फायनल मारली तर लाखाची बक्षीस मिळेल. केतन पाटील चेंडू जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली आहे बघा. भन्नाट गोलंदाजी करतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. विशाल सारख्या फलंदाजाला संघर्ष करावा लागतो मैदानावर. आता समीकरण थोडंसं अवघड होत चाललं या संध्याकाळच्या वातावरणामध्ये. येणारे चेंडू आहेत बाकी अजूनही या षटकातील. मिथुन पाटील आम्हाला माहिती देत आहेत 7 चेंडू आणि अजूनही 26 धावा. मॅच संपली नाहीये पण काय केतन पाटील तर नाट्यमय षटक फेकतोय. अप्रतिम गोलंदाजी, क्रिकेटचा क्लास उंचवणारी गोलंदाजी. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय. वेगाने आला यावेळेला नितेश पाटील. चेंडूला फील्ड करतोय. इथे 2 धावा होत आहेत का पाहायचंय आणि 2 धावा झाल्या आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 32. येणारे चेंडू बाकी 6 आणि 24 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये बघा. जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय.
फक्त 4 धावल्या. केतन पाटीलची गोलंदाजी आवडते, टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी केली पण अजूनही सामना संपला नाहीये. खरं येणारे 6 चेंडू आपण येतो 24 धावांची गरज आहे. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 4 षटकार मारावे लागतील, पण मारणार कोण? विशाल की विकास, विकास की विशाल? आणि येणारा गोलंदाज आता पाहायचंय प्रितेश पाटीलकडे. संघ नायकाने मात्र चेंडू सुपूर्द केलाय. प्रितेश पाटील इथून मात्र सामना जिंकून देतो का पाहायचंय, की हे 2 फलंदाज आता मात्र चांगली बॅटिंग करून सामना आपल्या बाजूने झुकवत आहेत. खरं संघर्ष दोन्ही बाजूने आता केला जातोय. एका बाजूने धावा वाचवण्याचा संघर्ष केला जातोय, तर दुसऱ्या बाजूने धावा कुटण्याचा संघर्ष केला जातोय. दोन्ही संघांचे पाठीराखे शांत बसले आहेत. आमच्या बाजूला डाव्या बाजूला बघितलं तर निळजेगावचे प्रेक्षक काही बसले आहेत, शांत बसले आहेत. त्यांच्या मध्ये जर टाचणी पडली तरी मला वाटतं आवाज येईल, इतके शांत बसलेत ते. तर त्यांना माहिती आहे अजूनही मॅच संपली नाहीये. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचं मी कौतुक करेल, कारण खूप शांततेत ती मॅच पाहतायत, सामना एन्जॉय करतायत. इथून मिथून गोलंदाजी मार्क येतो प्रितेश पाटील माय सिटी इन कडून. साकेला विकास, बच्चा विकास पाटील इथं झकास कामगिरी करतोय का प्रितेश पाटील त्यांना मात्र डॉट चेंडू फेकतोय. पहिला चेंडू उंच गेला, यावेळेला लांबी मात्र प्राप्त करत नाहीये. अतिशने मात्र जबरदस्त झेल घेतलाय वाडिश लॉंगनला. फलंदाज विकास बॅक टू पवेलियन. प्रितेश पाटीलला इथं मात्र चांगला महत्वाचा विकेट मिळालाय. आता मात्र येणारे 5 चेंडू 24 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. नवीन फलंदाज येतो यावेळेला शुभम येतोय. केतन पाटील जी शेवटच्या षटकात बॅटिंग केली ना ती खूप फार महत्वाची ठरते. आता तिथूनच थोडंसं टार्गेट मोठं झालं मिथून. आणि आता 5 चेंडू 26 धावांची गरज आहे. माफ करा 24 धावांची गरज आहे. 4 षटकार मारायचे. प्रितेश चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पूल करतो. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फलंदाज बाद होते. सांघिक यश धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. आता मात्र थोडंसं अवघड जातोय आपण मध्ये सामना जिंकणं. कारण का आता 4 चेंडूंचा खेळ आणि 4 षटकार मारावेच लागणार आहेत. 3 षटकार 1 चौकार. 23 धावांची गरज अजूनही. 56 धावांची गरज. धावफलकात धावा लागल्यात. 33-23 धावांची गरज आहे. संध्याकाळचं वातावरण, सूर्य पूर्णपणे अस्ताला गेलाय आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेली सेमी फायनल. इथून आता कोणता संघ आपण थोडंसं आपण प्रश्नचिन्ह आपल्याला निर्माण झालाय, पण त्याचं उत्तर देखील आपल्याला मिळत चाललंय की आता पूर्णपणे इथून डॉमिनेट केलं जात आहे. प्रितेश पाटील. चेंडू खूप चांगला यॉर्क लाईनचा चेंडू. फलंदाज बाद. आणि आता पूर्णपणे आपण इथं जर्मन निळजे संघ या सामन्यामध्ये वरचढ ठरतोय. काय गोलंदाजी केली बघा प्रितेशनी. खऱ्या अर्थाने केतनने मी केतनचं कौतुक करेल. बॅटिंग करताना चांगली बॅटिंग केली. जेव्हा संघ अडचणीत असताना विशाल बाद होतोय. महत्वाचा विकेट मिळाला त्याला. आणि आता इथून आपण बघितलं तर सामना जिंकता येणार नाहीये. चेंडू बाकी 3. आणि आता इथून मात्र जर्मन निळजे संघ आपण येतोय एका ट्रॉफीचा हकदार ठरू शकतोय. उद्या दिमागदार आपण बोलले तर दिमागात उद्या फायनल खेळण्यासाठी येऊ शकतोय. अजूनही 23 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त 3. सुरुवात चांगली झाली होती. जी सरासरी पाहिजे ती सरासरी राखली होती. विशाल पाटील थोडासा नाराज होतोय. जड पावलांनी मैदान सोडतोय. तर त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या, पण त्याच्याकडून भरपूर डॉट चेंडू गेले. प्रितेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला खेळायचं यावेळेला. वेग प्रचंड आहे. वेगाने इम्प्रेस करतोय. आता फक्त आणि फक्त चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू फक्त औपचारिकता पूर्ण करायचे, फॉर्मॅलिटी पूर्ण करायचे आहेत. श्रम कोणी घ्यायचे नाहीयेत. तर उद्या देखील लागणार आहेत. आणि आपण तर या आयोजकांचे आपण हे मैदान आहे त्यांचं किंग ट्रॉफी आणि किंग मैदान, ज्या किंग मैदान आहे त्यांचंच हे स्टम आहे, त्यामुळे घ्यायचे नाहीत कोणी. हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. फटका फसला यावेळेला. पण आता 1च धाव मिळणार आहे. जय आणि पराजयामधलं तर अंतर फक्त कमी केलं झालंय. आणि आता मात्र आपण बघतो जर्मन निळजे संघ फायनल मध्ये दाखल होतोय. कारण आता 1 चेंडू फक्त बाकी आहे. आणि 1 चेंडू आता फेकायचा आहे. प्रितेश पाटीलला, स्ट्रायकरला आपण पाहू शकता, याला कल्पेशला आपण पाहू शकता. गोरख मांगरुळकर देखील आल्यात. स्वागत आहे गोरख आपलं देखील. चेंडू चेंज ऑफ पेस. आणि अशा तऱ्हेने आपण
फायनल मध्ये प्रवेश करतो जनमान निळजे संघ 1,00,000च्या फायनल मध्ये जातोय उद्या कमीत कमी त्यांना इथून एक ट्रॉफी आणि कमीत कमी 50,000 रुपये मिळू शकतायत दोन्ही संघाचे अभिनंदन इथपर्यंत येण्यासाठी आपण खूप चांगला खेळ केला पण शेवटच्या आपण म्हणजे मॅच मध्ये थोडंसं आपण कुठेतरी चांगला खेळ झाला तो म्हणजे जनमान निळजे संघाचा खास करून